नेपाळमध्ये अलीकडच्या काळातील सर्वात भीषण आपत्तींपैकी एक असलेल्या महाभयंकर अचानक आलेल्या पुरामुळे मृतांची संख्या 270वर पोहोचली आहे। 288 भारतीय पर्यटकांसह 1300हून अधिक जण बेपत्ता आहेत। त्यांचा शोध घेण्यासाठी नेपाळमधलं प्रशासन शर्थीचे प्रयत्न करत आहेत। काल अचानक आलेल्या पुरामुळे नेपाळमधील 3 जिल्ह्यात प्रचंड हाहाकार उडाला। आतापर्यंत बाधित भागांमधून जखमींसह 800हून अधिक अडकलेल्या लोकांची सुटका करण्यात आली आहे। हिमस्खलनामुळे भुटेकोशीची उपनदी असलेल्या लेंडेचा प्रवाह अडवला गेल्यानं अचानक पूर आला आणि त्याचा पहिला तडाखा रसुवागडी इथल्या चीन-नेपाळ सीमेवरच्या तिमुरेला बसला। नेपाळमधील विनाशकारी पुराचा बिहार आणि उत्तर प्रदेशच्या सीमावर्ती भागांवर आतापर्यंत कोणताही विपरीत परिणाम झालेला नाही। तरीही संबंधित 2 राज्य सरकारांच्या समन्वयानं या परिस्थितीवर सतत लक्ष ठेवलं जात आहे, अशी माहिती NDRFनं दिली आहे। या 2 राज्यांमध्ये NDRFची 20 पथकं तैनात करण्यात आली आहेत। यामध्ये बिहारमधल्या 9 आणि उत्तर प्रदेशातल्या 11 पथकांचा समावेश आहे।